झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। हरदिन मॉर्निंग ग्रुप तर्फे शिक्षकांचा सन्मान, वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश। शिक्षक म्हणजे संस्कार व सामाजिक मूल्यांचा प्रवाह। संजय सपकाळ। हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यादानासह पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळीत योगदान देणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला। भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर विनय महाजन, नवनाथराव आमले, सुरेखाताई शिवगुंडे आमले आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। शिक्षक दिनानिमित्त छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, संजय ढोणे व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिन चोपडा, सर्वे सपकाळ, दीपक अमृत, पत्रकार जहीर सय्यद, नीताताई देवराईकर, ज्योती भिंगार दिवे, प्रांजली सपकाळ, दिलीपराव ठोकळ, अभिजित सपकाळ, संजय भिंगार दिवे, दीपकराव धाडगे, रतन शेठ मेहेत्रे, मोहनराव दरवडे, सुधीर कपाळे, अशोकराव पराते, अविनाश जाधव, दीपक घोडगे, विलासराव आहेर, सुभाष पेंडुरकर, बाळासाहेब निकम, रामनाथ गर्जे, राजू कांबळे, दीपक शेठ मेहतानी, सरदार सिंग परदेसी, कोंडीराम वाघसकर, सुंदरराव पाटील, मुन्ना वाघसकर, सुहास देवराईकर, निजाम पठाण, बाळासाहेब वाघसकर, नवनाथ वेताळ, सखाराम अळकुटे, दशरथराव मुंडे, शशिकांत पवार, विकास निमसे, विशाल भामरे, अजय खंडागळे, संजय भावसार इत्यादी लोक उपस्थित होते। यावेळी संजय सपकाळ म्हणाले की शिक्षक हा भावी पिढीमध्ये संस्कार व सामाजिक मूल्य जिवंत ठेवणारा प्रवाह आहे। चार भिंतीच्या आत पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच जगात भरारी घेण्यासाठी पंखात ज्ञानरूपी बळ देण्याचे कार्य शिक्षक करतात। पर्यावरण संवर्धनाची चळवळही शिक्षकांच्या माध्यमातून यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले। वसंत राठोड म्हणाले की शिक्षक हा समाजाचा खरा दिशादर्शक आहे। राष्ट्र निर्मितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे। फक्त शाळेतले धडे शिकविणे एवढ्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नसून ते समाजात जागरूकता, संस्कार, शिस्त व मूल्ये रुजवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सचिन शेठ चोपडा म्हणाले की आजच्या धावपळीच्या युगात पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या चळवळी समाजापुढे उभ्या आहेत। या चळवळींना गती देण्याचे सामर्थ्य शिक्षकांकडे आहे। मुलांमध्ये जागृती निर्माण करून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे कार्य शिक्षक करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी रमेश वराडे व सुरेखा आमले यांनी शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिल्या। या शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांनी हा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती तसेच आमच्या भिंगार शहरातील एक म्हणजे असं एक शिक्षक दिनाचं एक आदर्श शिक्षक ज्यांना आपण म्हणू असे माननीय महाजन सर आणि आमले मॅडम या दोघांचा सत्कार या ठिकाणी त्यांनी ठेवला आहे। आमले सर, आमले मॅडम, ते आज शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे। शिक्षक हा समाजाला दिशादर्शक असतो, तो गुरुस्थानी असतो, त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे। कारण त्यांचं जे सेवाकार्य आहे त्याच्यातून विद्यार्थी घडत असतात, पुढे ते देशाचे नागरिक घडतात आणि त्याच्यातून समाज हा एक सुदृढ समाज तयार होतो। आज या निमित्ताने मी सर्व इथे जमलेल्या मॉर्निंग ग्रुपच्या सर्व लोकांना शुभेच्छा देतो। आमले मॅडम, आमले सर आणि महाजन सर यांनाही शुभेच्छा देताना त्यांना त्यांचं भावी आयुष्य एकदम सुखसमृद्धीचं आणि भरभराटी जावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आज आमच्या या ग्रुपच्या या निमित्ताने आमचे मित्र संजय भाऊ ढोणे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्व सदस्यांचे आभार मानून धन्यवाद देतो। आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन। शिक्षक दिनाचं महत्त्व सांगायचं म्हटलं की आज आपले गुरुवर्य जे असतात की आज ज्यांनी जे विद्यार्थी घडवण्याचं जे काम केलेलं आहे तर त्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे। कारण की आपण पाहतो की माती हा चिखल असतो, पण त्या चिखलाला घडवलं की मूर्ती बनते, तर त्याची किंमत मार्केटला केलं की त्याची किंमत वाढते। त्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात आणि ते घडवता ते आज मोठ्या लेवलला ज्यावेळेस पोहोचतात की त्याच्या मागचं कारण असतं की मेन म्हणजे एक शिक्षकांचं त्याच्या मागे जे हात असतो तो शिक्षकांचा असतो। तर अशा शिक्षकांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। तर आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन, ते म्हणतात ना देहापासून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, आणि देशात जो समाज असतो त्या समाजाला घडवण्याचं काम हे शिक्षक लोक करत असतात। बिल्डिंगचा पाया जर मजबूत असेल तर त्याच्यावर आपण 50 मजले मनोरा तयार करू शकतो। तो पाया मजबूत करण्याचं काम हा शिक्षक करत असतात, घडवण्याचं काम जे शिक्षक करत असतात। आजच्या शिक्षक दिनी
आपल्या ज्या इथे उपस्थित असलेल्या आमले मॅडम, आमले सर, वसंत राठोड सर, महाजन सर, इथे आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपतर्फे आपण त्यांचा योग्य तो सन्मान केला आणि त्याच पद्धतीनं आज हरदीन मॉर्निंग ग्रुपतर्फे त्यांच्या हस्ते वृक्षारोपण बी वसंत राठोड, संजय ढोणे जे नगरून आलेत खास, त्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपण केलं. हरदीन मॉर्निंग ग्रुप हा असा ग्रुप आहे की आपल्याला तर आता सांगायची गरज नाही, कारण की आपल्या ग्रुपचं नाव हे सगळीकडे खूप प्रसिद्ध झालं. आपण सामाजिक कार्यावर म्हणजे सर्व लोकांचं सामाजिक कार्य हे आपण करतच असतो. आरोग्याबरोबर त्याचं जपण्याचं काम आपण करतो आणि त्याच पद्धतीने त्या मार्गावर 5-25 वर्ष आपण हरदीन मॉर्निंग ग्रुपने पूर्ण केलेले आहेत. जसं आता महाजन सरांनी सांगितलं की आता हे छोट्याशा वृक्षाचं वटवृक्ष झालं आणि असंच वटवृक्षामध्ये या आपण सगळ्या फांद्या आहोत. या अशा फांद्या वाढल्या पाहिजे, लोकांना याच्यात आपण सामील करून जास्तीत जास्त आपल्या ग्रुपचं नाव कसं होईल आणि लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी कशी निर्माण होईल हे काम आपलं ग्रुप करत आहे. तर आज परत एकदा आज ईद मिलाद पण आहेत. मी सर्व आपल्या मुस्लिम बांधवांना ईद मिलादच्या पण शुभेच्छा देतो. आणि उद्या आता गणेश जयंतीचा शेवटचा दिवस आहे, उद्या अनंत चतुर्दशी आहे. तर उद्या मी अनंत चतुर्दशीच्याही आपल्या ग्रुपच्या परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो. आपल्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हे आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं काम करू शकतो. आणि ते कायम सांगत असतात की तुम्ही सर्व आहे म्हणून मला त्याच्यातनं प्रेरणा मिळते. आज आपलं थोड्याच दिवसात आपल्या योगाचं पण आपण शेड तयार करतोय. त्यांच्या प्रयत्नातून, संजीव भाऊच्या प्रयत्नातून फार लवकरच आपल्याला त्याच्यात ते लोकार्पण संग्राम भैया जगताप यांच्या निधीमधनं आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलं. तर असंच त्यांच्या हे प्रयत्न असतो की या गार्डनसाठी आपण काहीतरी मोठमोठ्या लोकांना बोलून आपल्या याच्यासाठी काहीतरी निधी मिळून मोठमोठे चांगले कार्य आपल्या ग्रुपच्या माध्यमातून घडले पाहिजे. तर यामुळे फार मोठं योगदान संजीव भाऊचं आहे. तर मी परत एकदा माझ्या परिवारातर्फे, माझ्यातर्फे सर्व शिक्षकांना, सर्व गुरुंदिवित माझे शिक्षक असतील, सर्व गुरुवारी असतील, सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज 5 सप्टेंबर शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. गुरुने आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्यापरी जे आपण घेतलेलं आहे गुरूंच्याकडून त्याचं उतराई होण्याचं काम या दिवशी प्रत्येक शिष्य करत असतो. आणि ही गुरु शिष्य परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे. माझ्या हरदीन दिनचे ग्रुपचे जे आहेत संजय सपकाळ, त्यांनी हा वारसा, माझ्या गुरुने दिलेला वारसा पुढे हा चालू ठेवलेला आहे. आणि गुरूंप्रती कृतज्ञता ते स्वतः जितक्या उच्च कोटीच्या भावनेने व्यक्त करतात, तसं हा संस्कार समाजामध्ये सुद्धा त्यांनी रुजवलेला आहे आणि हे त्याचं प्रतीकच आहे. त्यामुळे या सामाजिक कार्याचं जे आहे हरदीन मॉर्निंग ग्रुप, हे मूल्य शिक्षण इथं दिलं जातं, संस्कार इथे दिले जातात, त्याचं हे प्रतीक आहे. आणि गुरूंना सन्मानानं इथे आदरयुक्त जो आमचा सत्कार केला त्याबद्दल धन्यता वाटली. मी माझे 2 शब्द. आज 5 सप्टेंबर म्हटल्यानंतर शिक्षक दिन. या ठिकाणी माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या वतीनं आपण या ठिकाणी सर्व शिक्षकांचा ग्रुपचा सन्मान केलेला आहे. त्याचप्रमाणे वृक्षारोपण केलेलं आहे. ते करत असताना आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण गेले 25 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक असे उपक्रम राबवतो. त्याच पद्धतीने आज आपल्या गुरूंचा आपण या ठिकाणी आपण सन्मान ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी आपले ग्रुपचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचा आपण सन्मान केला. आपल्या छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड असतील, ढोणे साहेब, संजयजी ढोणे असतील, यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण वृक्षारोपण देखील या ठिकाणी केलेलं आहे. हे करत असताना आपण आपण जे म्हणतो ना, निसर्गाचे आपण कोणतरी देणे लागतो. तर देणे लागतो म्हणण्यापेक्षा आपण निसर्गाचे एक प्रेम करून आपण आपल्या भारत मातेचं रक्षण कसं होईल आणि कोण करेल, तर भारत मातेचं रक्षण हे फक्त आपले वृक्ष हेच करू शकतात. त्या निमित्ताने आपण प्रत्येक कार्यक्रमाला, आपल्या प्रत्येक सभासदांच्या वाढदिवसाला, त्याचप्रमाणे आज या शिक्षक दिनानिमित्त देखील आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. माझी अशी आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपण देखील प्रत्येकाने एक वृक्षाचं संवर्धन केलं, त्याचं लावून आपण जर संवर्धन केलं तर आपल्या भारत मातेचं नक्कीच आपलं या ठिकाणी आपण काहीतरी केल्यासारखे चीज होईल. मी आपल्याला विनंती करील की आपण या निमित्ताने प्रत्येकाने जिथे असेल तिथं वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन करावं.
ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। त्याच पद्धतीने उद्याची अनंत चतुर्थी आहे, ईद ए मिलाद आहे आज। या निमित्त आपल्या सर्व हिंदू मुस्लिमांना शुभेच्छा व्यक्त करतो। उद्याच्या अनंत चतुर्थीच्या देखील सर्व गणरायांनी आपली या ठिकाणी पाऊस पाडून आपली चांगल्या पद्धतीने हे सेवा केलेलीच आहे। त्याच पद्धतीने आपण इथून पुढच्या काळात देखील सर्व ग्रुपच्या सदस्यांना विनंती करेल की आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं लोकांची सेवा करत राहावं। आणि त्यांची या ठिकाणी विनंती राहील की आपण वृक्ष कायमच कुठं जरी कार्यक्रम असला वृक्ष आपण लावून त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या ग्रुपच्या वतीनं तुमचे आभार मानतो। आणि आजच्या शिक्षक दिन, उद्याची अनंत चतुर्थी, ईद ए मिलाद या निमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। मी सर्व मॉर्निंग ग्रुपचे आभार मानतो। त्यांनी मला इथं बोलायची 2 शब्द बोलायची विनंती केली। मी त्यांच्या शब्दाला मान देऊन 2 शब्द बोलतो। मी काय भाषण कधी केलेलं नाही, मी पहिल्यांदाच बोलताना संजू शेठची काही पुण्याई म्हणा किंवा मागे त्याच्यामुळे मला बोलायला 2 शब्द। हा जो आपला मॉर्निंग ग्रुपचा 25 वर्षाचा समारंभ आहे, हा एक छोटा वृक्ष होता 25 वर्षापूर्वी, तो आज एक मोठा वटवृक्ष झालेला आहे। त्यांना मी आणखी शुभेच्छा करतो की हा आणखी याचा वटवृक्ष मोठाच करावा ही विनंती सगळ्यांनी आपलं असंच हसत खेळत मुचून राहावं आणि आपला ग्रुप मोठा करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना म्हणून माझे 2 शब्द संपवतो। आज आम्हाला हरदिन ग्रुपच्या वतीने जो शिक्षक दिनाच्या निमित्ताने आम्हाला बोलवलं आणि आमचा सन्मान केला, मी त्यांच्या पहिले सर्व ग्रुपच्या मी आभार व्यक्त करतो। आणि त्यांच्या जो मी 4 दिवसापूर्वीच मला संजू भाऊने पुस्तक दिलं होतं, मी त्यातलं बरंचसं काही वाचलं आणि ते जे काम आहे हरदिन ग्रुपचं ते सगळ्या म्हणजे आमच्या नगरकरांना सुद्धा ते प्रेरणादायक ठरेल असं मला वाटतं। आणि असंच या कामाच्या स्वरूपात जे काय आमच्याकडून मदत लागेल ते आमच्या वतीने आम्ही पूर्ण करू। हरदिन ग्रुपला आम्ही शुभेच्छा देतो पूर्ण भावी कार्यास।